नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सरळ व्याज यावर आधारित खूप सोपा प्रश्न आपल्या पुढे. प्रश्न आधी वाचून घेऊया. रामराव आणि श्यामराव यांनी समान रकमेचे समान दराने अनुक्रमे 2 वर्ष आणि 5 वर्षासाठी कर्ज काढले. मुदतीअंती 5,800 व 7,000 रुपये देऊन कर्ज फेड केली तर व्याजाचा दर किती होता? विद्यार्थी मित्रांनो, रामराव आणि श्यामराव दोन व्यक्ती, एक रामराव आहे आणि एक श्यामराव आहे. दोघांनी काय केले? सेम रक्कम आहे, सेम कर्ज उचलले, सेम दर आहे. फक्त त्यांनी काय केलंय? रामरावनं 2 वर्षासाठीच कर्ज घेतलं होतं, श्यामरावनं 5 वर्षासाठी घेतलं होतं. पण मग आता पैसे पण वेगवेगळे फेडणार ना ते. रामरावनं 5,800 रुपये दिले आणि जे कर्ज आहे ते फेडून टाकलं. श्यामरावनं किती? 7,000 रुपये देऊन कर्ज फेडून टाकलं. तर ते काय म्हणतात? व्याजाचा दर किती होता? मग आपल्याला आधी व्याज बी काढावं लागेल आणि मुद्दल किती घेतलं होतं ते पण काढावं लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्षासाठी 5,800 झालं, 5 वर्षासाठी 7,000 झालं. इथं सरळ व्याज आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या दोघांचा जर फरक घेतला तर आपल्याला 3 वर्षाचं व्याज मिळणार का? याचं 2 वर्षाचं आहे, याचं 5 वर्षाचं आहे. यानं 3 वर्ष व्याज आगाऊ भरले ना, बरोबर आहे. बघा मग 7,000 वजा 5,800 केलं तर 1,200 रुपये येईल. पण हे किती वर्षाचं व्याज आहे? 3 वर्षाचं व्याज. भागिले 3 करा, 1 वर्षाचं व्याज निघेल. बघा 3 एक 3, 3 चौक 12 आणि 2 शून्य. एका वर्षाचं व्याज आलं 400 रुपये. आपल्याला काढायचा आहे व्याजाचा दर. व्याजाचा दर काढायला आपल्याला लागतं मुद्दल. बघा विद्यार्थी मित्रांनो, एका वर्षाचं व्याज 400 रुपये. रामरावनं 2 वर्ष व्याज भरले. 1 वर्षात 4, 2 वर्षात किती भरलं असेल? 800 रुपये. मग ह्या 5,800 मधून 800 वजा केलं तर मुद्दल राहील किती? 5,000 राहणार. मग विद्यार्थी मित्रांनो, मुद्दल आलं 5,000 रुपये, त्याच्यावर व्याज 400 रुपये. आपण व्याजाचा दर काढू शकतो. कसा? 400 भागिले 5,000. का? व्याज छेद मुद्दल गुणिले 100 करा, व्याजाचा दर निघून जातो. हे 3 शून्य कटले, बघा हे 3 वरले शून्य कटले. आता काय राहिलं? 5 एक 5, 5 दुनी 10 आणि 4 दुनी 8. व्याजाचा दर किती आला? 8%. पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.